आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आज संजय काका पाटील खासदार काकांच्या प्रचारासाठी आदरणीय काकी या खानापूरमध्ये आले। ते पहिल्यांदा खानापूरचा नागरिक पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे। ऐकूनच असं आहे त्याला रामनवमी आणि या देशामध्ये रामराज्य यावं यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळे काम करतोय आणि त्या कामाचा पायगुण तुमचा इतका चांगला आहे। खानापूर म्हणजे एक ऐतिहासिक गाव आहे। सुरुवात कुठं व्हावी तर ती खानापुरात झाली आणि ती अशा पद्धतीने झाली की आज रामनवमी आहे आणि तुमचा पायगुण असा आहे की 18 विश्व दारिद्र्य आणि 18 याचा दुष्काळ म्हणल्या कधीची परिस्थिती आहे। आज तुम्ही आला नाही तर गाडा पडल्या म्हणजे याला भाग्य असायला पाहिजे आणि ते अतिशय चांगला सद्गुण या निमित्तानं या नगरीमध्ये या पांढरीमध्ये झाला। निश्चितपणाने काका तिसऱ्यांदा खासदार होतील पण पहिल्यांदा दिल्लीत जातील की पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायला की या सांगली जिल्ह्यातला सर्वाधिक विक्रमी मताने निवडून येणारा खासदार कोण असेल तर ते संजय काका असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता इतर कितीही बसलाय ह्याला महत्व नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीने ज्या आत्मविश्वासाने बसलाय तो आत्मविश्वास फार मोठा आहे कारण तुम्ही लाख मोलाच्या सगळ्या जणी आहात। त्याच्यामुळं आज जरी पाऊस आला असला तरी सुद्धा आपण अंतःकरणापासून सगळ्या जणी इथं बसलोय एक चांगल्या विषयासाठी। आदरणीय काकांनी खानापूर म्हटलं तर खानापूरवर अधिकचं प्रेम काकांचं असतं। तिथं डॉक्टर साहेब नगराध्यक्ष होते आमचे सुभाषनानांच्या माध्यमातून इथं आता बरेच नगरसेविका वगैरे आहेत। तिथं अतिशय गावाचा विकास जर तुम्ही कुठे गेला तर आता पायाला आपल्या चिखल लागणार नाही, पाऊस जरी पडला असला तरी खानापुरात आपल्या पायाला चिखल लागणार नाही अशा पद्धतीचं काम या विभागामध्ये काकांच्या माध्यमातून आदरणीय सुभाषनानांच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या डॉक्टर मॅडम नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून म्हणजे हे 10 वर्ष जी माणसं म्हणतायत की काकांनी काय केलं तर काकांनी काय केलंय तर हे सौभाग्याची तुम्ही आता बघताय की ज्याला गाडी मोटरसायकल फिरायला होती आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, ज्याला राहायला नव्हतं 3 मजली बिल्डिंग बांधून फिरतोय। आजी तुमच्यामध्ये हरित क्रांती जी झालेली आहे शेतीच्या माध्यमातून असेल टेंबूच्या पाण्याच्या माध्यमातून असेल तर हा घाट माता हा सुजलाम आणि सुफलाम काढण्याचं काम काकांनी केलेलं आहे आणि काकांच्या पाठीमागं अतिशय ताकदीनं आम्ही सगळी कारण आता जे काही उमेदवार आहेत त्यांचं भाषण आपल्या बरोबर नाही। आता जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचा उमेदवार असेल एखादा तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष उभा राहिला असेल तर त्यांचं आपलं भांडण नाही, हे त्यांचं भांडण चाललंय। आता प्रत्येक जण एकमेकावर तुझ्या मागं चालू आहे सगळं आणि आपली लढाई ही वनवे लढाई आहे तरी सुद्धा गाफील न राहता आपण सगळे गाफील न राहता अतिशय चिकाटीनं काम करायचं आहे आणि काकांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आहे आणि तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करताना पहिला खासदार महाराष्ट्रातून आदरणीय संजय काका पाटील हे विक्रमी मताने जाण्यासाठी आणि ते सगळे केले। या सगळ्या गोष्टी करताना आदरणीय डॉक्टर उदय हजारे साहेब यांचे एकदा मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सगळ्या गोरगरिबांच्या जिव्हाळा आणि आपुलकीनं काम करताना काकांच्या बरोबरचं त्यांचं स्नेह असतील मॅडमचं स्नेह असतील ही सगळी मंडळी आहे की याच्यामध्ये अतिशय झुकून देऊन सगळे काम करतात। इथं राजेश पवार आहेत, ओंकार पाटील आहेत। खरं तर पक्ष पार्टी कुठली हा विषय नाही, आज प्रत्येक जण आपापल्या विकासासाठी काम करतोय, आपल्या भागाच्या विकासासाठी काम करतोय आणि आजची ही सगळी मंडळी ही घाटमातेच्या विकासासाठी आदरणीय काकांच्याकडे पक्ष पार्टी न बघता हित आहेत। मी त्यांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो की आम्हाला कोण काय म्हणत ही भीती आज त्यांच्या मनामध्ये अजिबात नाही आणि या सगळ्या गोष्टी करताना आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये थोडंसं झगडावं लागेल आपल्याला तर ह्या आपल्या सगळ्या माता भगिनी आहेत। मी त्यांना विनंती करतो की काकांना इकडे यायला वेळ मिळणार नाही। ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी, आमदारकीची निवडणूक वेगळी, जिल्हा परिषदची निवडणूक वेगळी आहे, आपल्या नगरपंचायतची निवडणूक वेगळी आहे। आपल्याला घर बनलं की त्या घरात काय करतं पण जिल्ह्याची आणि लोकसभेची निवडणूक वेगळी आहे। उमेदवार तिथं एखाद्या वाड्याखेड्याला पोहोचणं शक्य नाही तर तिथं मीच उमेदवार म्हणून मी संजय काका पाटील अशा पद्धतीचं स्लोगन घेऊन आपल्याला त्या निवडणुकीमध्ये पुढे जावं लागेल का की मी
भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जातीचा प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. उद्याच्या सांगलीला देवेंद्र फडणवीस आहे, त्या ठिकाणी आपल्या विभागामधले काय मोठे प्रवेश आहेत, त्यांचं नियोजन थोडं आमच्या पाठीमागे असल्यामुळं विभागाची कडेगाव तालुक्यामध्ये होतो आम्ही. इथं आता वर इथं नवीन वसाहत आहे आमची, आम्ही राहायला तिथं आहे. तिथं काही तांडा वस्तीतल्या महिला, काही शेला बाजारच्या आमच्या सगळ्या महिलांचं आम्ही तिथं नियोजन केलं होतं. पण डॉक्टर साहेब म्हटले की आता तिथं फिरून ही करणं काय बरोबर नाही, एका ठिकाणीच आपण सगळं करूया. निश्चितपणाने येणाऱ्या काळात तुम्ही असा किंवा नसा, आम्ही डॉक्टर मॅडम आहे तिथं, आमच्या गावातल्या सगळ्या नगरसेविका आहेत, गावातल्या आमच्या जे मुख्य कार्यकर्ते आहेत, यांनी सगळ्यांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहे. काकांना रोखणं आता अशक्य आहे आणि मोदींचा जी रामराज्य आहे ही रोखणं आता अशक्य आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही राम लक्ष्मणाची जोड आहे, ही इथं काम करते. आणि आज जी आपण स्वाभिमानानं हिंदू धर्म म्हणून जे काम करतोय त्या ह्याच्यासाठी चालना देताना आज आपल्याला रामाची शपथ आहे. आज आपल्याला रामाची शपथ आहे. आपल्यावर गंडांतर आणताना परत एकदा वनवासाला आपल्याला घालवतील कुणाचं तर जोड पुजायसाठी. तर त्या जोड्यासाठी भांडणं लागले की तुझी पुजायची का माझी पुजायची, त्याच्यात राम कोण भरत कोण आता कळणं झाले, बरोबर. तर त्या प्रक्रियेमध्ये बाकीच्यांचं कुणाचं न बघता आपण आपल्या कामासाठी, आपण आपल्या नेत्यासाठी स्वाभिमानाची लढाई स्वाभिमानाने लढूया, एवढंच या निमित्तानं सांगतो. मी डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.